हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि इथे माझी अशी पूजा सर्व मांडून झाली आहे. आणि त्यानंतर इथे माझी दुपारची कामं आवरल्यानंतर मी लवकर स्वयंपाकाला उभी राहिली, कारण की मला संध्याकाळी कन्यापूजन करायचं होतं. तर स्वयंपाक सर्व झाला आहे, फक्त लास्ट रोडला आहे पुऱ्या तळायच्या होत्या आणि पापडमध्ये अशा नळ्या मला तळून घ्यायच्या होत्या. तर स्वयंपाक पुन्हा रेडी करून घेते. तर स्वयंपाकात काय काय केलं आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगेलच. आता इथे मी माझा स्वयंपाक सगळा आवरला, लादी वगैरे पुसून घेतली. नंतर मी तर मस्त अशी इथे तयार झाले आहे. त्याच्यानंतर आहे ना मी आता पोती वाचून घेते, कारण की मी दुपारी पोती वाचली नव्हती. तर संध्याकाळी पोती वाचून घेतली आणि इथे देवीसाठीचा मस्त असा नैवेद्य रेडी केला आहे. पुरी, डाळ भात, चण्याची भाजी, मेथीची भाजी आणि स्वीटमध्ये जिलेबी ठेवली होती. तर आता आहे कन्यापूजनची वेळ. बरोबर संध्याकाळचे 7 वाजत आले होते आणि ते मस्त असे मी 9 कन्यांना बोलवलेलं. तर त्यांना हळद कुंकू लावून घेतलं. आधी त्यांचे पायांना पाणी लावून पाय धुवून स्वच्छ पुसून घेतले. त्यानंतर हळद कुंकू लावलं आणि ते मस्त असं पोरींसाठी मी ताट रेडी केलं आहे. अगदी थोडं थोडंसं जेवण आहे, कारण की बघितलं तुम्ही किती छोट्या छोट्या मुली होत्या. त्यांनी फक्त थोडं तरी खाल्लं तरी मला समाधान मिळेल असं होतं. पण पोरींना खूप आवडलं जेवण आणि त्यांनी असं मस्त पोटभर खाल्लं. आता त्यांना गिफ्ट म्हणून मी त्यांना हे असं गिफ्ट केलं होतं. एका पॉकेटमध्ये ना मी वेफर, चॉकलेट, केक आणि कोल्ड्रिंक असे 5 प्रकार त्या पॅकेटमध्ये होते. रुमाल वगैरे मी काही घेतलं नाही. हे त्यांच्या आवडीच्या वस्तू घेतल्या जेणेकरून त्यांनी खावं म्हणून. त्याच्यानंतर इथे झालं एक सुहागन मी पुजली आहे. आमच्या माळ्यावरतीच आहेत या भाभी. त्यांनाच बोलवलेलं. त्या जेवल्या, नंतर त्यांची ओटी भरली, त्यांना नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतर ना बिल्डिंगमध्ये भरपूर इन्व्हिटेशन आले होते पाया पडण्यासाठी. तर भरपूर जणांच्या घरी जाऊन आले. त्यानंतर घरी आली, मस्त असं जेवले. आजसाठी एवढंच. बाय बाय.